तसा उत्कृष्ट टोलेला चेंडू बघा किती धावा मिळतात. मला वाटतं 2 धावा. चेंडू गेला डिक्लेअर झोनकडे 2 धावेसाठी. या 2 धावेने शिरोळ संघाचं खातं उघडते. धावसंख्या झाली ती 2. एक चेंडू 2 धावा. दोन्ही संघ नावाजलेले. हाऱ्याचा पाडा वर्सेस शिरोळ. दरम्यान पुढील चेंडू गणपती याचा सामना करेल तो पुन्हा एकदा मतीन. चांगला असं मारण्याच्या प्रयत्नात चेंडू सर्कलमध्ये. मात्र एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकले नाही. धावसंख्येत भर. धावसंख्या 1ने वाढले. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या झाली ती 3 धावा. चांगली अशी गोलंदाजी. 2 चेंडू 3 धावा. दरम्यान पुढील चेंडू गणपती याचा चांगला असा मारलेला चेंडू. दरम्यान 1 धाव. 1 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 4. 3 चेंडू 4 धावा. हिट विकेट. स्वप्नीला बाद. शिरोळ संघाला पहिला धक्का स्वप्नीलच्या रूपात. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये. आणि स्वप्नील याची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो. शिरोळ संघाकडून षटकार आणि चौकारांचा बादशाह मुनाफ. 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती 3. पहिलं षटक प्रगतीपथावरती गणपती याचं. तीन चेंडू 3 धावा. एक गडी बाद. शिरोळ संघाला पहिला धक्का स्वप्नीलच्या रूपात. तीन धावा. दरम्यान पुढील चेंडू गणपती याचा. आता मात्र स्ट्राईक एंड वरती मुनाफ. चांगला असा टाकलेला चेंडू. चेंडू गेला डिक्लेअर झोनकडे 1 धावेसाठी. या 1 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली ती 4. पुढील चांगला असा टाकलेला चेंडू आणि मोठा निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू काहीसा समजलं नाही मुनाफ याला. धावसंख्या स्थिरवलेली. धावसंख्या झाली ती 4 धावा. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू. चांगला असा समाचार घेतला शेवटचा चेंडूवरचा. चेंडू गेला वन बाउंस सीमारेषे पार. चौकार. येथील या 4 धावा. डीजे. सॉरी षटकार. 6 धावा. पंचांचा इशारा. धावसंख्येत 6ने भर. धावसंख्या झाली ती 10 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर शिरोळ संघाची धावसंख्या झाली ती 10. एका गाड्याच्या मोबदल्यात 10.
दरम्यान चांगलासा टाकलेला चेंडू, चेंडू गेला डिक्लेअर झोनकडे. एक धावेसाठी धावसंख्येत भर, धावसंख्या एकने वाढले, धावसंख्येसाठी 11 धावा. वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरे षटक घेऊन आला तो हारेजापाडा संघाकडून गोरख. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला हारेजापाडा संघाकडून. दरम्यान पुढील चेंडू गोरख याचा पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती मुनाफ. बघूया कसा समाचार घेतो मुनाफ. दरम्यान चांगलासा टाकलेला चेंडू खूपच उंचावर मारलेला. बघूया चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषे पार, चौकार डीजे. दरम्यान पुढील चेंडू गोरख याचा पुन्हा एकदा फलंदाजी मार्गवरती, तोच फलंदाज मुनाफ. आणि खूपच चांगला असा पुन्हा एकदा मारलेला चेंडू. आणि मला वाटतं चेंडू आता जाईल सीमारेषे पार, षटकार 6 धावा डीजे. संख्येत भर, धावसंख्या झाली ती 21. एका गाड्याच्या मोबदल्यात 21 धावा. दरम्यान पुढील चेंडू गोरख याचा पुन्हा एकदा चांगला असा मारलेला चेंडू. आणि मला वाटतं चेंडू आता मात्र दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. आणि चांगला असा मारलेला चेंडू. मला वाटतं चेंडू जाईल डिक्लेअर झोनकडे. 2 धावा. षटक संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर शिरोळ संघाची धावसंख्या झाली ती एका गाड्याच्या मोबदल्यास 28 धावा. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा फलंदाजी मार्गवरती मतीन. आणि आता मात्र चांगला असा टोललेला चेंडू, चांगला असं क्षेत्ररक्षण. दरम्यान एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकले नाही. धावसंख्येत भर, धावसंख्या एकने वाढली, धावसंख्या झाली 29 धावा. 2 चेंडू 29 धावा. तिसरे षटक प्रगतीपथावरती गणपती याचा. दरम्यान पुढील चेंडू आता मात्र फलंदाजी मार्कवर मुनाफ. आणि चांगला असा टाकलेला चेंडू. मला वाटतं काहीसा चेंडू समजला नाही मुनाफ याला. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिरवलेली, धावसंख्या झाली ती 29 धावा. 3 चेंडू 29 धावा. तिसरे षटक प्रगतीपथावरती. वाजवी 3 चेंडूचा खेळ शिल्लक. दरम्यान चांगला असा उंचावरून मारलेला चेंडू. बघूया किती धावा मिळतात. आणि मला वाटतं चांगला असं क्षेत्ररक्षण, चांगला असं क्षेत्ररक्षण. दरम्यान 2 धावा घेण्यापासून कोण रोखू शकले नाही. धावसंख्येत भर, धावसंख्या 2 ने वाढले, धावसंख्या 31 धावा. 4 चेंडू 31 धावा. दरम्यान पुढील चेंडू गणपती याचा पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती मुनाफ.
आणि आता मात्र चांगला असा मारलेला चेंडू व किती धावा मिळतात तसं चांगलं असं क्षेत्ररक्षण. त्यामुळे एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव वैयक्तिकरित्या पूर्ण. खूपच चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत भर धावसंख्या 2 वाढले. धावसंख्या झाली 33 धावा. 5 चेंडू 33 धावा. दरम्यान तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि चांगला असा मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये 1 धावेसाठी. षटक संपलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर शिरोळ संघाची धावसंख्या झाली ती 34. एका गाड्याच्या मोबदल्यात 34 धावा. गोलंदाजी मार्गवरती गोकुळचा पहिला चेंडू आणि मला वाटतं पंचांचे दोन्ही हात समांतर. वाईट चेंडू. काहीशी दिशाहीन गोलंदाजी. पहिला चेंडू वाईट आणि वाईट चेंडूच्या एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 1ने वाढली. धावसंख्या झाली 35 धावा. दरम्यान पुढील चांगला असा टोललेला चेंडू. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषे पार. चौकार. येथील या 4 धावा. डीजे दरम्यान फुल टाकलेला चेंडू. चेंडू गेला बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन कडे 1 धावेसाठी. धावसंख्येत भर. धावसंख्या 1ने वाढली. धावसंख्या झाली 40 धावा. चौथं षटक प्रगतीपथावरती. वैयक्तिक 32 धावांवरती खेळतोय शिरोळ संघाचा मुनाफ. दरम्यान पुढील चेंडू आणि मला वाटतं त्रिफळा चित केलंय मतीन याला. गोलंदाज गोकुळ याने आणि हा दुसरा धक्का. मतीन हा बाद झाला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो शिवराम. शिरोळ संघाचा शिवराम. हॅलो. चांगला असा मारण्याच्या प्रयत्न. चेंडू सर्कलमध्ये. मात्र 1 धाव घेण्यापासून कोण रोखू शकले नाही. धावसंख्येत भर. आउट. हॅलो. 4 चेंडू. षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली 40. दरम्यान पुढील चेंडू गोकुळ याचा. चांगला असा मारलेला चेंडू
आणि मला वाटतं चेंडू गेला वन बाउन्स मारेशे फार चौकार 4 धावा डीजे. वाजवी 6 चेंडूचा खेळ शिल्लक. धावा धाव फलकावरती शिरोळ संघाच्या. आणि खूपच चांगला असा उंचावरून मारलेला फटका बघूया झेल होतो की नाही आणि उत्कृष्ट असा झेल आणि मुनाफची खेळी संपुष्टात. मुनाफा बाद. मुनाफची खेळी संपुष्टात आली. शिरोळ संघाचा चांगला अशी फलंदाजी करत होता आपल्या संघासाठी. वैयक्तिक 36 धावा कुठल्या आणि मुनाफची जागा भरून काढण्यासाठी गेला तो सचिन शिरोळ संघाचा. दरम्यान पुढील चांगलासा टाकलेला चेंडू. चेंडू काय समजलं नाही सचिन याला आणि निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिरवलेली. धावसंख्या झाली ती 49 धावा. वाजवी 3 चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटचं षटक प्रगतीपथावरती गणेश याचं. आणि आता मात्र चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 50 आणि या ठिकाणी शिरोळ संघाची 50 झाली. धावसंख्या झाली ती 50 धावा. वाजवी 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 5वं षटक प्रगतीपथावरती. दरम्यान चांगला असा मारलेला फटका. मात्र कोणत्याही प्रकारचा झेल पकडण्याचा प्रयत्न नाही. दरम्यान एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी धाव वैयक्तिकरित्या पूर्ण आणि 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 2 ने वाढले. धावसंख्या झाली ती 52 धावा. आणि षटकातील शेवटचा चेंडू बघूया. शेवटच्या चेंडूवरती किती धाव मिळवतो शिरोळ संघ आपल्या संघासाठी. निर्णायक चेंडू आणि चांगला असा मारलेला चेंडू. आणि ठिकाणी एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव वैयक्तिकरित्या पूर्ण. खूपच चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट आणि तिसऱ्या धावेवरती बाद झाला. या 2 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 54 धावा आणि 55 धावांचं लक्ष हारेच्या संघासमोर. ती चेंडू 55 धावा.
फलंदाजांनी जायचे. आणि आघाडीचे फलंदाज ते गोरख आणि गणपत 54 धावांचं आव्हान ठेवलं ते शिरोळ संघाने हाराचे पाड्या संघाला. सॉरी 55 धावांचं आव्हान ठेवलं ते. पहिल्या 2 ओव्हर सर्कल असणार. शिरोळ संघाने प्रथम फलंदाजी करून 54 धावा जमा केल्या 5 षटकामध्ये आणि 55 धावांचं आव्हान ठेवलं ते हारेचे पाड्या संघाला. आणि 5 षटकामध्ये आघाडीचे 2 फलंदाज गणपत आणि गोरख आणि वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिल्या षटकाला तो रुपेश, चांगला असा गोलंदाज, शहापूर तालुक्यामध्ये नावाजलेला गोलंदाज हा रुपेश. स्टार्ट. पहिला तो रुपेशचा गणपत साठी आणि सुंदर फटका मारले स्टेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण आणि 1 धाव समाधान ते गणपत यांना. चांगला असा चेंडू होता, फुलटच चेंडू हलकासा स्टेटच्या दिशेने कटून दिला आणि आपल्या खातं आणि संघाचं सुद्धा खातं खोलले ते गणपतने. 1 चेंडूमध्ये 1 धाव जमा केली ती गणपत. आता मात्र दुसरा चेंडू गोरखसाठी. रुपेश टू गोरख आणि पुन्हा एकदा फुलटा चेंडू उंच मारला फटका आणि इथे झेलबाद रुपेश डीजे. सर्कल मध्ये झेल देऊन बाद झालाय तो गोरख. आता मात्र गोरखच्या समोर आले तो गणेश आणि सुंदर गोलंदाजी करतोय तो रुपेश. चांगला असा चेंडू हलकीशी कट झाले, किपरला काही चेंडू समजला नाही आणि डिकेच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण. एकूण 2 धावा. आता मात्र रुपेश यांचा चौथा चेंडू गणेशसाठी. गणेश टू रुपेश. आता माझा सुंदर चेंडू म्हणता येते, गुंडलेला चेंडू टाकेला, काहीसा आउटस्विंग झाला आणि निर्धार असा चेंडू. धावसंख्या चांगल्या जागी, धावसंख्या ती 2. 4 चेंडू 2 धावा. चांगल्या अशी गोलंदाजी करतोय तो रुपेश आपल्या संघासाठी. हा 5वा चेंडू रुपेश यांचा. आता मात्र काहीसा खराब चेंडू लेग स्टिचच्या बाहेर टाकला हा चेंडू. वाईट चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या ती 3. चांगली अशी गोलंदाजी करते तो रुपेश शिरोळ संघाकडनं. कमी धावा खर्च करतोय तो आपल्या गोलंदाजीवरती. 5वा चेंडू तो रुपेशचा. आता मात्र उंच मारला फटका पुन्हा एकदा आणि झेल बाद. दुसऱ्या गडी बाद केला तो रुपेशाने. गणेशा 0 धावांना बाद झाला तो गणेश. या संघाचे चांगली गोलंदाजी करते तो रुपेश. आपल्या षटकामध्ये 2 गडी बाद केले ते रुपेश याने. आता मात्र गणेशची जागा समज गेले तो समाधान. समाधान टू रुपेश आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू म्हणता येईल इथे. गडी बाद. षटक संपले. पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद.
आले त्या हरीच्या पाल्या संघाची पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद, 3 धावा, 3 गडी बाद. पप्पू भाऊ साखरे कुठे असेल त्याने कॉमेडी बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे, किंवा रोशन भाऊ शेलार. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो शोएब. समाधान टू शोएब. शॉर्ट पिच चेंडू उंच मारला फटका. आता मात्र आणि नो मॅच लँड मध्ये हा चेंडू पडलेला आहे. तिन्ही खेळाडू जमा आले, परंतु एका खेळाडूला तो चेंडू पकडता नाही आला आणि धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या 4. आता मात्र सुंदर असा फटका मारला होता ऑफसाईडच्या दिशेने आणि डिक्लेच्या स्वरूपात 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढले. धावसंख्या 6. रोशन शेलार कुठे असेल त्याने कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये यावे. हा तिसरा चेंडू तो शोएब यांचा आणि मारण्याच्या नादात चेंडू काय समजा येतो. निघाला असा चेंडू. धावसंख्या जागला जागीच. धावसंख्या ती 6. चौथा चेंडू शोएब यांचा आणि माझ्या लाडके शिखर परंतु चांगला असं क्षेत्ररक्षण म्हणता येते, स्लिप येते. धावसंख्याला काही कासवाच्या गतीने चालले. धावसंख्या जागल्या जागीच येते. 6 धावा. आता मात्र हा 5वा चेंडू आणि पुढून मारला फटका स्टेटच्या दिशेने. एके धाव समाधान व्हायला लागले तो. समाधान आला आणि धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या ती 7. 3 गडी बाद 7. शोएबाचा षटकातील शेवटचा चेंडू. शोएब टू समाधान. उंच मारला फटका पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने आणि धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ती 8. 2 षटकानंतर धावसंख्या 8. यानंतर होणार सामना एकता बिंदास वर्सेस वाशाळा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये यावे. या हाणामारीच्या 2 षटकामध्ये अवघ्या 8 धावा जमा केल्या त्या हारेच्या पाल्या संघाने आणि पुन्हा एकदा रुपेश दुसरा षटक घेऊन आलाय तो आणि सुंदर मारला फटका स्टेटच्या दिशेने. हा मात्र KPL षटकार. पंच नो चेंडू आहे का आणि नो चेंडू आणि षटकार एकूण 7 धावा जमा केल्या एका चेंडूवरती आणि आता मात्र फ्री समाधानसाठी. खराब असा चेंडू टाकला होता तो.
रुपेशचा पहिला चेंडू समाधानसाठी आणि पुन्हा एकदा उंच मारलं फटका ऑफ साईडच्या दिशेने. आता मात्र हा सुद्धा KPL षटकार. डीजे मात्र धावा काही 6च्या फरकाने वाढतात. 2 चेंडू 2 षटकार मारले ते समाधान याने रुपेशाला. धावसंख्या झाले ते 21. 3 गडी बाद 21. रुपेश काहीशी खराब गोलंदाजी करतो तो रुपेश. दुसरा चेंडू तो रुपेशचा पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात हलके शिकत लागले बॅटला आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या 1 ने वाढल्या. धावसंख्या ते 22. चांगला फटकेबाजी करतो समाधान. आपल्या संघाला विजय मिळवण्यासाठी त्याचे प्रयत्न चाललेत. आता माझा लेग साईडच्या दिशेने हलकासा कट केला चेंडू. रुपेश समाधानाला स्ट्राईक देताना. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या ती 23. रुपेश सुंदर गोलंदाजी करतो रुपेश. आता मध्ये पुन्हा एकदा मारला फटका उंच 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 आणि मात्र खराब असं क्षेत्ररक्षण म्हणता येते. जेल सुटलेले समाधानाची. मात्र शेवटचा चेंडू रुपेशांचा चांगला असं फटकेबाजी करतो समाधान आणि सुंदर असा चेंडू म्हणता येईल ते रुपेशांचा. धावसंख्या 25. तीन षटकांचा धावसंख्या 25. अजूनही 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आणि समाधान चांगले असे फटकेबाजी करतोय. वैयक्तिक 17 धावांवर खेळतोय तो समाधान. आपल्या संघाला विजय मिळवण्यासाठी त्याचे प्रयत्न चालत ते. 12 चेंडू 30 धावा आणि एक तर बिंदास या संघाने टॉसविन फिल्डिंग घेतलेले. आता मात्र पुन्हा एकदा मारला फटका लेग साईडच्या दिशेने. सुंदर झेल म्हणता येते. झेल बाद. चांगली फटकेबाजी करतोय तो समाधान. अजूनही समाधान. आता मात्र समीकरण बदललंय. 11 चेंडू 30 धावा. समाधान याने आतापर्यंत 2 षटकार मारले ते. स्वप्नीलचा दुसरा चेंडू समाधानसाठी. समाधान टू स्वप्नील. आता मात्र सुंदर फटका मारतो लेग साईडच्या दिशेने. एकदा पूर्ण. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि गडी बाद.
चांगला फटकेबाजी करतो तो समाधान, परंतु रनआउटच्या स्वरूपात बाद झाला तो समाधान. चांगली गोलंदाजी करते तो स्वप्नील आपल्या संघासाठी. आता मात्र 10 चेंडू 29 धावा असं काही समीकरण येऊन ठेवलं ते. तिसरा चेंडू स्वप्नील याचा आणि पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारला चेंडू. ढिकलाच्या स्वरूपात 2 धावा. धावसंख्या 2 म्हणता येईल इथे स्वप्नील याची. आणि 3 षटकांची धावसंख्या झाली ती 30. 6 गडी बाद 30. 4 षटकामध्ये आता शेवटच्या 6 चेंडू मध्ये अजूनही 25 धावा शिवसंघाकडनं गोलंदाज आले तो योगेश. रोहिदास या 6 चेंडू मध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देतो का? आणि योगेश कशी गोलंदाजी करतोय तो. हारीच्या पाल्या संघाला 6 चेंडू 25 धावांची गरज. योगेश टू रोहिदास. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल ते योगेश यांची. अजूनही 5 चेंडू आणि 25 धावांची गरज. षटकार चौकार. आता मात्र हा दुसरा चेंडू सुंदर फटका मारला तो लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण आणि 1 धाव समाधान मारले ते रोहिदास यांना. धावसंख्या 1 ने मारले. धावसंख्या 31. आता मात्र समीकरण येऊन ठेवले ते 4 चेंडू आणि 24 धावा. म्हणजे 4 चेंडूवरती 4 षटकार मारल्यास हरीचा पाला संघ विजय होईल. 4 चेंडू 4 षटकार. गोलंदाज योगेश. तिसरा चेंडू तो योगेशचा आणि मारण्याच्या प्रयत्नात चेंडू काय समजत नाही फलंदाजाला. धावसंख्या 31. परंतु क्रिकेट आहे काय पण होऊ शकतं. चौथा चेंडू खराब असा चेंडू बाहेर चेंडू. धावसंख्या 1 ने मारले. धावसंख्या 32. 3 चेंडू 23 धावांची गरज हारीच्या पाल्या संघाला. सुंदर मारला फटका. आता मात्र बिग 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 केपीएल षटकार विजय. संख्या 4 ने मारले. धावसंख्या 36. उंचावर आणला फटका. चेंडू सर्कल मध्ये. धावसंख्या 1 ने मारले. 37. 37. आता मात्र शेवटचा चेंडू या विनिंगचा शेवटचा चेंडू योगेश यांचा रोहिदासाठी आणि सुंदर मारला फटका. केपीएल षटकार.
एकता बिंदास